नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे आज एक मोटर आलते. त्याचा असा प्रॉब्लेम होता बघा. ते एक वायंडिंग कट झालं स्पार्क उठून. मग म्हटलं ते वायंडिंग शेतकऱ्याला चांगलीच करून द्यायची. मग मी ती मोटर खोलायला घेतली. मोटर आता वायंडिंग काढायचं म्हटलं, आता काढून जाऊन मटेरियल आणायचं म्हणून वायंडिंग काढलं आणि मटेरियल आणायचं नुनीला गेलो. तोवर शरद भाऊने येतात जाऊन मला कॉइली काढून दिल्या. कॉइली काढल्या बिडल्या इकडं तयार केल्या आणि घेऊन आलो माघारी. आलो, मोटर स्वच्छ केली आणि टेबलवर कॉइली ठेवल्या आणि कॉइली वाइंडिंग करायची म्हटलं. आता मग वाइंडिंग करूच तर काय करायचं, माझ्या एक डोक्यात आयडिया सुचली. लॅपटॉप घेतलं आणि पुष्पा पिक्चर बघत म्हटलं आता वाइंडिंग करायचं, कारण टाइमपास होईना झालता. मग तो वाइंडिंग चालू केलं. तो करू दीदी आली. दीदी येऊन माझ्या मोरूच लागले बघत बसायला. मी म्हणलं अगं दीदी मला जागा तर लागल्या बघून माझ्याकडे. मग असायला मग मागं सरले. मग वाइंडिंग करून शेतकऱ्याच्या हातात गेलो. मोटर वगैरे जोडली. मोटर जोडून चालू करून शेतकऱ्याला टायमिंग वगैरे लावलं. आम्पेअर दावलं. सिंगल फिजवर त्यांना चालू करून दिलं. मग त्याच्या शेत जाऊन ते शेतकऱ्याचं पाणी वगैरे जाऊन बघून, आता पाणी बघा किती आहे इथं. बघा हे त्यांचं शेतकऱ्याचं रान. परत ही त्यांचा वड्यात मोटर सोडली आणि पाणी चालू केलं. वड्यात बघा पाणी कसलं आहे बघा, किती फुल्ल पाणी आहे बघा. कसली मोटर पाणी मारत्या. शेतकरी बघून खुशच की. राव म्हणला आमचं याच्या आधी एवढं पाणीच मारत नव्हतं बघा, आणि लिकीच आहे सगळीकडं. आणि शेतकरी बघून खुश झाला. आणि शेतकऱ्याने पाईप किती वर धरल्या बघा, कसं असायला लागला बघा. किती आनंदात आहे बघा शेतकरी राजा. थँक्यू.